नागपूर महानगरपालिकेचा विस्तार वाढत असताना शेजारील ग्रामपंचायतींमधील घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज अचानक पाहणी केली। बेसा पिपळा बेलतरोडी आणि कुही नगरपंचायतीच्या हद्दीत त्यांनी घनकचरा व्यवस्थापनासह विविध नाल्यांची पाहणी केली। विशेष म्हणजे ओळख पटू नये म्हणून त्यांनी दुचाकीवरून फिरत प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला। बेसा पिपळा बेलतरोडी नगरपंचायतीच्या हद्दीत सुमारे 75,000 लोकसंख्या असून नागपूर शहरातून वाहणारे बहुतांश नाले या परिसरातून पुढे जातात। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं घनकचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असल्यानं गाव पातळीवर याची अंमलबजावणी कशी केली जाते याची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली। या नगरपंचायतीच्या हद्दीत दररोज सुमारे 22 टन घनकचरा संकलित केला जातो। त्यापैकी 13 टन ओला कचरा असून त्यापासून खत निर्मितीसाठी 48 कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले आहेत। घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामुळे ही नगरपंचायत हरित ब्रँड म्हणून नावारूपाला आली आहे। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कुही नगरपंचायतीची देखील पाहणी केली। कुहीची लोकसंख्या सुमारे 10,700 असून इथं दररोज 1.5 ते 2 टन कचरा संकलित केला जातो। घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला।